हिरामण खोसकर हे आता छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। दोघंही एकमेकांची भेट घेत असल्यामुळे सध्या चर्चांना उधाण आले। काँग्रेसकडून निलंबनाची टांगती तलवार असलेले हिरामण खोसकर हे आता भुजबळांच्या भेटीसाठी दाखल झाले। विधान परिषदेमध्ये खोसकर यांनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचा काँग्रेसच्या नेत्यांचा संशय आहे आणि त्यामुळे काँग्रेसकडून सध्या खोसकर यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार असल्याचं पाहायला मिळतंय। योगेश खरे आपले प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात। योगेश, खरं तर हिरामण खोसकर यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे आणि या पार्श्वभूमीवर ते छगन भुजबळांची भेट घेत आहेत। भेटीमध्ये नेमकी कशा पद्धतीची चर्चा झाली? खरं तर अजून बैठक सुरू आहे। हिरामण खोसकर हे काँग्रेसचे आमदार आहेत, इगतपुरीचे आमदार आहेत आणि छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी मी तिथे आलो होतो असा त्यांनी दावा केलेला आहे। मात्र एकूणच खोसकर हे सर्वच पक्षांमध्ये सध्या सक्रिय झाले, सर्वच पक्षांच्या नेत्यांना ते भेटताना या ठिकाणी दिसत आहेत। त्यामुळे एकूणच काँग्रेसमधून त्यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार असताना ते आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। वेगवेगळ्या पक्षांच्या ते भेटीगाठी करताना आपल्याला सातत्यानं दिसत आहे। विशेषतः एकनाथ शिंदे, दादा भुसे यांच्या सुद्धा त्यांनी गेल्या काळामध्ये भेटी घेतल्या आहेत। त्यामुळे खोसकरांच्या नवीन चालीकडे आता सर्वांचं लक्ष येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते काय करतात याबाबत काँग्रेस सुद्धा त्यांच्या बाबतीमध्ये सजग आहे। धन्यवाद योगेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर हिरामण खोसकर आणि भुजबळ हे भेटीसाठी दाखल झालेले आहेत, त्यामुळे नेमकी कशा पद्धतीची चर्चा झाली हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे।